नमस्कार मित्रांनो. आज सकाळचे वातावरण खूपच प्रसन्न आहे मित्रांनो. अशा या प्रसन्न सकाळी मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण आज ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहोत त्या ठिकाणी जाणारा रस्ता तुम्ही पाहू शकता, तीव्र उताराचा आहे. त्यामुळे आमचे ड्रायव्हर जे वरती येणारे वाहन आहेत त्यांना जाण्यासाठी प्रेफरन्स देत आहेत. नमस्कार मित्रांनो. आज आपला आहे सिक्कीम टूरचा दुसरा दिवस. तर आज आपण सर्वप्रथम आलो आहोत रुमटेक मॉनेस्ट्री पाहण्यासाठी. तर आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, जे गेट होतं तिथं आपल्याला आय कार्ड आपले दाखवावं लागतात. रुमटेक मॉनेस्ट्री इथून साधारण 10 मिनिटाच्या वॉकिंगच्या डिस्टन्सवरती आहे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे तुम्ही लुटू शकता भटकंतीचा मराठमोळा असा खजिना. मित्रांनो, सिक्कीम टूरचा आज आपला दुसरा दिवस आहे आणि आज आपण आलो आहोत रुमटेक मॉनेस्ट्री पाहण्यासाठी. चला तर मग. मित्रांनो, आपण रुमटेक मॉनेस्ट्रीच्या मेन गेटमधून आतमध्ये आलेलो आहोत आणि आपण इथे मध्यभागी पाहू शकता, आपल्याला एक स्तंभ दिसत आहे. मॉनेस्ट्रीच्या मध्यभागी एक स्तंभ असून त्याच्यावरती तिबेटियन भाषेमध्ये काही मजकूर लिहिल्याचे आपल्याला दिसते. मॉनेस्ट्रीमध्ये चाललेली प्रार्थना आत्ताच संपलेली आहे मित्रांनो. त्यामुळे प्रार्थना करणारे येथील धार्मिक गुरु आणि त्यांचे शिष्य आपल्याला बाहेर पडताना दिसत आहेत. रुमटेक मॉनेस्ट्री हा सर्वात जुना मठ असून याला धर्मचक्र सेंटर असे देखील म्हटले जाते. रुमटेक मॉनेस्ट्रीची बिल्डिंग खूपच सुंदर आहे मित्रांनो. याच्यामध्ये अनेक अशा सुंदर रंगांचा वापर करून ही बिल्डिंग रंगवलेली आहे. त्याच्यामुळे त्याचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे. रुमटेक मठामध्ये व्हिडिओ शूटिंगसाठी परवानगी नव्हती, त्यामुळं आतमध्ये काही शूट नाही करता आलं. परंतु या मठाचा इतिहास खूपच मनोरंजक आहे मित्रांनो. जेव्हा चीनने तिबेट काबीज केले त्यावेळी 16वे कर्माप्पा म्हणजे कंगू वंशाचे प्रधान हे तिबेटवरून भारतामध्ये आले आणि त्यांनी या रुमटेक मठाची स्थापना केली. या मठाची स्थापना अशी केलेली आहे की आपण पाहू शकता, या मठाचे द्वार हे गंगटोक शहराकडे फेस करून आहे. 9वे कर्माप्पा यांनी इसवी सन 1740 मध्ये या मठाची स्थापना केली होती. इसवी सन 1961 साली जेव्हा चीनने तिबेटवर आक्रमण करून तिबेट घेतले त्यावेळी 16वे कर्माप्पा हे येथे आले आणि त्यांनी या मठाचे रिनोव्हेशन केले आणि याची स्थापना येथे केली. रुमटेक मॉनेस्ट्री आपली आत्ताच पाहून झालेली आहे. रुमटेक मॉनेस्ट्रीमधून आपण बाहेर पडल्यानंतर आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता कर्माश्री
नालंदा इन्स्टिट्यूट आहे. आपण आता ते पाहायला जाणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, समोरच आपल्याला कर्मश्री नालंदा इन्स्टिट्यूटची बिल्डिंग दिसत आहे. येथे बौद्ध धर्माची शिक्षा दिली जाते. नालंदा इन्स्टिट्यूटच्या समोरच आपल्याला समोर जी बिल्डिंग दिसत आहे, या बिल्डिंगमध्ये 16वे पवित्र ग्यालवांग कर्माप्पा रांगजुंग रिंगपे देरजी यांचा सोन्याचा स्तूप आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, आपली रूमटेक मॉनेस्ट्री आता पाहून झालेली आहे. आता आपण जाऊया पुढच्या टुरिस्ट स्पॉटकडे. चला तर मग. मित्रांनो, आता आपण आलो आहोत भानजाकरी वॉटरफॉल पाहण्यासाठी. इथे पर पर्सन 100 रुपये इतके शुल्क आकारले जाते. स्थानिक लोकांसाठी 70 रुपये आणि विद्यार्थ्यांसाठी 50 रुपये असे शुल्क आकारले जाते. चला तर मग पाहूया कसा आहे हा धबधबा. चला तर मग. मित्रांनो, इथे करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. इथे तुम्हाला वॉटरफॉल पाहता येईल, जो आपण पुढे गेल्यानंतर पाहणारच आहोत. इथे भरपूर गिफ्ट शॉप देखील आहेत. तिथे तुम्ही ज्या गोष्टी आवडतील त्या परचेस करू शकता. आपण सर्वप्रथम आता जाऊया वॉटरफॉल पाहण्यासाठी. चला. समोरच्या झाडीमध्ये एक शिल्प दिसत आहे. मित्रांनो, हे शिल्प कशाचे आहे ते कळत नाहीये मित्रांनो, पण श्रीच्या मते ते भूत आहे. कहाँ से आप? पुणे. रॉक क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग करण्यासाठी श्री तयार होत आहे. मित्रांनो, श्री रेडी फॉर रॉक क्लाइम्बिंग. श्री पहिल्यांदा झिप लाईन, नंतर रॉक क्लाइम्बिंग आणि त्याच्यानंतर रॅपलिंग
याचा टोटल अनुभव कसा होता? खूप थ्रिलिंग ॲडव्हेंचरस होता. खूप मजा आली. प्रत्येकाने केलं पाहिजे. भानझाकरी वॉटरफॉल हे ठिकाण गंगटोकपासून अंदाजे 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे. समोरच आपल्याला बाणचक्री याचा पुतळा दिसत आहे. मित्रांनो, बाणचक्री म्हणजे हा एक तांत्रिक वैद्य असून त्याच्या नावाने या वॉटरफॉलला बाणचक्री वॉटरफॉल असे नाव देण्यात आलेलं आहे. याच्या शेजारीच आपण पाहू शकता आपल्याला महादेवाचं एक मंदिर दिसत आहे. मित्रांनो, आपला बाणझाकरी वॉटरफॉल पाहून झालेला आहे. श्री, कसा होता वॉटरफॉल? खूप छान होता. मी खूप सारे ॲडव्हेंचरस गेम्स खेळले. चलो, तर मित्रांनो, आता आम्ही इथून पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, आता आपला बाणझाकरी वॉटरफॉल पाहून झालेला आहे. हा वॉटरफॉल खूपच चांगला होता मित्रांनो. त्यामुळे जर तुम्ही सिक्कीममध्ये येत असाल तर हा वॉटरफॉल मिस नका करू, कारण इथं वॉटरफॉल बरोबरच अनेक ॲडव्हेंचरस गेम देखील आहेत, त्या तुम्ही एन्जॉय करू शकता.